डॉक्टर यांचं आणि श्रेयसचं ऑपरेशन सर्जरी झाली आहे आणि उत्तम झाली आहे, पण एक कॉम्प्लिकेशन आहे. ॲक्च्युली मिस्टर प्रकाश यांचं वय, त्यांचं BP आणि डायबिटीज या तिन्ही गोष्टींमुळे रिस्क होती. ऑपरेशन दरम्यान त्यांचं BP शूट झालं होतं, पण त्या मानाने आम्ही लवकरच त्यांना स्टेबल करू शकलो. डॉक्टर ते बरे होतील ना? आम्ही त्यांना भेटू शकतो? ते आमच्याशी बोलतील का हो? मला त्यांना भेटायचंय. आई 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 जरा शांत होता का? आणि घाबरण्यासारखं काही नाहीये ना आता? इतके घाबरू नका, सगळं कंट्रोलमध्ये आहे. पण जे काही झालं ते सांगणं माझं कर्तव्य आहे. बरे होतील ना? म्हणजे काळजी करण्याचं तसं. हो, पण त्यांना 24 तास आपल्याला ICU मध्ये ठेवायला लागेल, अंडर ऑब्झर्वेशन. मिस्टर श्रेयस आता रिकव्हरी रूममध्ये आहेत. थोड्या वेळात आम्ही त्यांना वॉर्डरूममध्ये शिफ्ट करू. तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल तर नर्सला विचारून तुम्ही त्यांना भेटू शकता. तुम्ही जरा चलता का? मला तुमच्याशी बोलायचं केलं. मी पण येते. दोन्ही ऑपरेशन्स अगदी सक्सेसफुल झाली आहेत. आता फक्त ऑपरेशनमुळे झालेल्या बदलाला त्या दोघांचीही बॉडी कशी रिस्पॉन्ड करते हे बघावं लागेल. त्यासाठी आपण त्यांना काही दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया, त्यांच्या रिकव्हरीचा अंदाज घेऊयात आणि मग त्याप्रमाणे आपण त्यांना डिस्चार्ज देऊ शकतो. आता त्या दोघांची जरा जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तर तुमच्यापैकी ही जबाबदारी कोण घेणार आहे? अश्विनी घेईल. ठीक आहे. आता तुम्ही त्या काउन्सिलरना भेटा. ते तुम्हाला या दोघांचीही काळजी कशी घ्यायची याची सगळी माहिती देतील. प्रकाश वाघमारे यांचं वय पण जास्त आहे आणि त्यांची इम्युनिटी पण कमी झाली आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांची थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. त्यांना कसलंही इन्फेक्शन होणार नाही, कोणताही ताण येणार नाही हे बघावं लागेल. घरातलं हायजीन, भेटायला येणाऱ्या व्यक्तींमुळे होणारे इन्फेक्शन याची पण काळजी घ्यावी लागेल. तसंच श्रेयस वाघमारे यांना जड वजन उचलणे, धावणे, कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी करू देऊ नका. त्यांना पूर्णपणे विश्रांती घ्यायला लावा. डाएट आणि पाणी किती प्यायचं वगैरे वगैरे याचा चार्ट हॉस्पिटलकडून मिळेलच. डॉक्टर तुम्ही ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत त्या मी फॉलो करेन. म्हणजे त्यांचं डाएट, त्याच्यानंतर घरातली स्वच्छता, सगळं अगदी हॉस्पिटलमध्ये करतात ना तसंच करण्याचा प्रयत्न करेन. येस, ऑल द बेस्ट. मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही त्यांची काळजी अगदी व्यवस्थित घ्याल. हाँ दादा, हाँ कैब बुक किया है मैंने, आप आ रहे हो ना? अरे कैंसिल क्यों काय झालं? इतकी का पॅनिक होतेस? पॅनिक नाही, कॅब बुक करते. गेला बराच वेळ झाला, एकही कॅब बुक होत नाही. अगं शिल्पी, बाहेर एवढा पाऊस चालू आहे आणि हे असं होतंच. तू आज खूप दमली असशील. एक काम करतो, मी तुला ड्रॉप करतो, म्हणजे आपल्याला थोडं बोलताही येईल. नाही नको, मला माहिती आहे तुला काय बोलायचं आहे ते. जाते मी. शिल्पी ऐक ना माझं, मला सांग ना, आपण का नाही बोलायचं त्या रात्रीबद्दल? कारण त्याने गोष्टी अजून कॉम्प्लिकेटेड होतील. तुला कळतंय का विद्युत? आपण नवरा बायको होतो. आत्ता जस्ट डिवोर्स झालाय आपला. संजू आपला मुलगा आहे. त्या दिवशी त्याला बरं नव्हतं, त्या टेन्शनमध्ये झालं माझ्याकडून. माझ्याकडून? शिल्पी, आपल्याकडून? हो हो, आपल्याकडून. व्हॉट एव्हर इट इज. हे सगळं भावनेच्या भरात झालंय. मला असं वाटतं की ते विसरायला पाहिजे आता आणि त्याचा गिल्टही नाही घ्यायला पाहिजे. सो हे सगळं विसरून मी मूव्ह ऑन होतीये ना, मग तू का नाही होतेस? हे सगळं डिस्कस करण्यात काय अर्थ आहे? अगं पण शिल्पी, इट वॉज अ मिस्टेक. येस, इट वॉज अ मिस्टेक. हे बघ विद्युत, मला या सगळ्यावरती बोलायचं नाही आहे. आणि मला माहिती होतं तू हे लिफ्ट वगैरे देण्याचं रिझन हेच आहे की त्या सगळ्याबद्दल बोलायचं आहे जे मला नाही बोलायचं. मला
ऐक, मी निघते, मला बाहेर मिळेल रिक्षा. अगं पण मयू, ए मयू. हा आई. अगं ऐक ना, भाजी बाउल मध्ये काढून ठेवली आहे, आजीला देते वेळी ती गरम करून दे, कळलं का? आणि कुकर भरून ठेवलाय, शिट्ट्या चढव 15 मिनिटं अगोदर, म्हणजे गरम गरम भात मिळेल खायला. ओके. आणि हो काय, हा कोशिंबीर फ्रीज मध्ये ठेवली आहे, अगोदर मीठ नको घालू, बाहेर काढल्यानंतर मीठ घाल आणि दही सुद्धा घालून दे. हा हा. ई बाबा, एवढं करण्यातच इतका वेळ गेला माझा, मला हॉस्पिटल मध्ये पोहोचायचंय. मयू, डबा आण ग लवकर. आले आले आले. आई, हे बघ, यात ना थर्मास आहे, त्यामध्ये सूप आहे टोमॅटोचं, मी मीठ टाकलेलं नाही, डब्बीत सेपरेट मीठ दिलं आहे. आजोबाचा पथ्य असेल ना त्याप्रमाणे घाल. हा, यात मोसंबीचा ज्यूस आहे आणि यात ना एक छोटा डब्बा आहे खाली तळाला, त्यात तांदळाची पेज आहे. ओके. आणि यात छोट्या बशा, वाट्या आणि चमचे पण दिले. आणि काय राहते, हा नॅपकिन पण ठेवते, हे घे. थँक्स. माझ्यावरचा राग, तुझ्या मनात जो होता तो बाजूला ठेवून तू हे सगळं करतेस. आणि सॉरी सुद्धा, तुझ्या अभ्यासाचं नुकसान होतंय ना माझ्यामुळे. आई, आता आजोबा जास्त महत्वाचे आहेत ना अभ्यासापेक्षा, आणि अभ्यास मी कसाही कव्हर करेन. तुझी मदत नसली असती तर मी हे सगळं कसं केलं असतं माहित नाही. खरंच शक्य नव्हतं ग मला. मुलगी कोणाची आहे? तुझी ना, तुझ्या तालमीत मोठी झाली, हे क्रेडिट तुझंच. तुझा खरंच मला खूप अभिमान वाटतो. बरं, येऊ मी? बाय. तुझी मुलगी, तुझं सुख, तुझं सगळं सगळं मी तुझ्यापासून व्यवस्थित लांब केलं होतं, आणि आता तेच सगळं तू हळूहळू परत मिळवतीयस. पण मी हे होऊ देणार नाही वहिनी, कधीच नाही. गरम आहे का? असं काय करता? बरं वाटायला हवं ना, प्यायला पाहिजे. घ्या घ्या थोडं. बाबा, कोडी कशी आहे? मी बरी आहे. बाबा, हे बघा, मी तुम्हाला किती मोठे बायसेप्स काढलेत. नाईस. थँक यू. बाबा, तुम्ही लवकर बरे व्हा ना, लवकर घरी या, आम्हाला तुमची खूप आठवण येते. प्रॉमिस? प्रॉमिस. मिस्टर श्रेयस, कॉंग्रॅच्युलेशन. तुमच्या टेस्टचे रिपोर्ट्स आले, सगळे पॅरामीटर्स उत्तम आहेत आणि तुमच्या वडिलांची प्रकृतीही चांगली आहे. तर आपण उद्या डिस्चार्ज करून टाकूया. थँक्यू डॉक्टर. फक्त घरी जाऊन काळजी घ्यावी लागेल.
तुमच्या मिसेस ते सगळं बघतीलच. हो. तर आपण डिस्चार्जचे पेपर्स रेडी करूया. हां, तुम्ही डिस्चार्जचे पेपर्स रेडी करा. थँक्यू राहुल. काळजी घ्या. क्या बात आहे बाई. भाऊजी. अरे काय हे सगळं कोणी असे सेपरेट कोणी केले बेड्स? ही सगळी अरेंजमेंट्स का बदलली आहेत? तूच केलं असशील म्हणा, पण का केलंय हे सगळं? मला विचारण्याची साधी तसदी पण घ्यावीशी वाटली नाही तुला? अगं, कुणाला विचारायची काय गरज आहे? आज हे आणि बाबा घरी येणार आहेत आणि त्यांना आराम वाटावा म्हणून मी या घराची अरेंजमेंट बदलली, बस इतकंच. अगं, ते दोघे आता इथे झोपले तर मी कुठे झोपायचंय मग? शिल्पी, असं काय करतेस? मी तुला या अगोदरच सांगितलं की नाही? हे बघ, बाबा आणि ह्यांना जिथे आराम वाटेल, कम्फर्टेबल वाटेल आणि त्यासाठी मला जे जे काही करावं लागेल ना ते मी सगळं करेन. मला कुणाच्याही परवानगीची गरज नाहीये. आणि तुला तर माहितीच आहे, आपल्या घरात जिथे शांतता असते अशी ही एकच रूम आहे, त्यामुळे बाबा आणि हे इथेच आराम करतात. नाही, ऐक ना, मला माहितीये, मला कळतंय हे की त्या दोघांना किती आरामाची गरज आहे. ही एकच रूम आहे आपल्याकडे, कम्फर्टेबल वगैरे सगळं मान्य असलं तरी पण मी पण खूप हेक्टिक काम करून घरी येते, दमून भागून घरी येते. मी कुठे झोपायचंय? मला नाहीये सवय असं हॉलमध्ये झोपायची. मी नाही झोपू शकत तिकडे. एक मिनिट, तुला जर हॉलमध्ये राहणं जड जात असेल ना तर तू तुझी व्यवस्था बाहेर करू शकतेस आणि आमच्यापैकी तुला कोणीही अडवणार नाही. खरंच. काय म्हणालीस तू आता? व्हॉट डू यू मीन? तुझी व्यवस्था बाहेर कर म्हणजे काय? तू मला घराच्या बाहेर काढणार आहेस का? म्हणजे छे ग, मी फक्त तुला पर्याय सुचवला की तू काय करू शकतेस, बस. हे बघ, एकतर ना तू तुझ्या या अशा सुरात बोलू नकोस माझ्याशी. ही माझी रूम आहे, मी इकडेच झोपणार. शिल्पी, नशीब समज अश्विनी अजूनही तुझ्याशी नीट वागते. या घरावर तिचा हक्क असूनही ती तुला अजूनही घराबाहेर जा असं सांगत नाहीये. कागदोपत्री हे घर तिच्या नवऱ्याच्या नावावर आहे, तेव्हा ती तिला हवं तसं वागू शकते. यांना आणि श्रेयसला जरा आराम मिळावा म्हणून ती तुला ऍडजस्ट करायला सांगते आणि तेही काही कटकट न करता. ते ऐक, या घरात शांती राहील असं वाग, नाही तर मलाच तुला सांगावं लागेल हे घर सोडून जा म्हणून. आई, तू मला घराबाहेर काढणार आहेस? हो, तू अशीच वागत राहिलीस ना तर मला तेही करावं लागेल. एकदा तुझी बाजू घेऊन मी यांच्याशी भांडले आणि त्यांना घराबाहेर काढले. ती माझ्या आयुष्यातली खूप मोठी घोडचूक होती. मी ती पुन्हा करणार नाही. काकू, आज एकदम मस्त वाटत असेल ना? दोघंही घरी येत आहेत, मग आनंदी असाल ना तुम्ही? एकदम टेन्शनच गेलं असेल. हो, टेन्शन गेलं आणि काळजी वाढली. हा, आता डोळ्यात तेल घालून अगदी दोघांना जपायला पाहिजे. आजी, आबा आणि बाबा आलेत खाली. हो, अश्विनी आले?
आई मी इथेच ठेवते. हो हो चल आले चल मई बरोबर. आई काय ड्रामा चाललाय हा सगळा? हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज होऊन येतात ते काय कुठली लढाई जिंकून येत नाहीये. तेवढा आरत्या बिरत्या काय करताय? अरे यार त्या मिसेस इंडियाला तर वेड लागलंच होतं आधी, आता तुला पण तिची हवा लागलीये का? ऐक ना, ते एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलेत, त्यांचा पुनर्जन्मच झालाय अगं. मग औक्षण करावंच लागेल ना त्यांचं. हो पण त्यांनी काय ते लवकर बरे होणार आहेत का? काहीही असतं तुमचं. असू दे, आम्हाला बरं वाटतंय ना म्हणून आम्ही करतोय. डॉक्टरांच्या औषधाबरोबर घरात जर सकारात्मक ऊर्जा असेल ना तर पेशंटला जास्त लवकर बरं वाटतं. तुला आमच्यात सामील व्हायचं असेल ना तर नको होस, पण हे असं निगेटिव्ह बोलून घरातलं वातावरण बिघडवू नकोस. अगं समोरच्याला बरं वाटावं म्हणून 4 गोष्टी करायला काय हरकत आहे? अगं तुझ्या लहानपणी तुझ्या बाबांनी तुझ्या भावानी तुझ्यासाठी काय काय केलंय. लहानपणी कशाला, आत्ता सुद्धा तुला बरं वाटावं म्हणून तुझ्या हक्कासाठी मी यांच्याशी वाकडीत घेतली, यांच्याशी अबोला धरला, केवळ तुझ्या आनंदासाठी. तू काय केलंस ग? काकू ते दोघं घरी येत आहेत ना, मग आपण आनंदी राहूया ना. असे नको ते टेन्शनचे विषय कशाला काढायला पाहिजे ना. आपण सगळं वातावरण एकदम आनंदी ठेवूया. बाबा इथेच थांबा जरा. का? थांबा ना. आई अगं आले ते. चल चल घे जरा ते. हा आई आले आले. हे काय? का रडतेस आता? एवढं जीवावरचं दुखणं त्यातून सही सलामत परत आलं. आज तू बाबांना जीवदान दिलेस रे. उज्ज्वला, संकट टळलं ना परत आता हा विषय नको. या बाबा सावकाश. मयू सांभाळ. वा अश्विनी, अरेंजमेंट छान केलीस ग. त्या हॉस्पिटलच्या बेडपेक्षा बरं आहे बाबा इकडे. मग अरे श्रेयस, आपलं घर ते आपलंच घर. म्हणून मी डॉक्टरांना म्हणत होतो की बाबा डिस्चार्ज आहे, ती तुमची ICU रूम स्पेशल वार्ड नको मला. त्यापेक्षा आपल्या घरी गेलं की लगेच बरं होऊ आपण. एकदम बरोबर बाबा. घरी काय कमी आहे? एवढी चांगली अरेंजमेंट करून ठेवली आहे. आणि पूर्ण वेळ नर्स म्हणून वहिनी आहेत. आणि तिकडे हॉस्पिटलमध्ये बटन दाबा मग ते ऑर्डर येणार. इकडे न मागता सगळं हातामध्ये रेडी. अरे नर्स काय म्हणतोय, डॉक्टर म्हण तिला. डॉक्टर तिची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे ना का त्यांनीच मी अर्धा बरं होईन. जितकं कौतुक करायचंय तेवढं करा आणि या मिसेस इंडियाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत राहा. अहो तुम्ही पण ना आता कौतुक पुऱ्या. तुम्ही आराम करा, वेळेवर औषध घ्या आणि लवकर बरे व्हा. बस. अश्विनी, डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलं हे माहिती आहे मला, पण आता सारखं सारखं माझ्या मागे पडू नकोस. आराम करा, झोपा, आराम करा, झोपा. अरे पांडे यार, मी ना एका जागेवर नाही झोपू शकत खूप वेळ यार. मला जाम कंटाळा येतो. ए भाई, अजिबात नाही. या डॉक्टरांनी काय सांगितलंय?
तू घरामध्ये चालू शकतो, रोज किमान 25 पावलं तरी चाललंच पाहिजे. वहिनी लक्ष ठेवा. हो, व्यवस्थित आराम करायचा, गोळ्या घ्यायच्या आणि वेळेवर जेवायचं, ते पण डाएट मध्ये जे आहे तेच. श्रेयस आता हायकमांडचा ऑर्डर झालाय, आपलं काय खरं नाही बाबा आता. रंगवा, आनंदी वातावरणाची स्वप्न रंगवत राहा. पण या घरात मी असताना बहिणीचं काहीच चालू देणार नाहीये हे कसं कळत नाही या लोकांना.